मराठी भाषा आणि भारतीय म्हणल्यानंतर आपल्याला सर्वांना आठवतं की आपला लेखन आणि वाचन संस्कृती आठवते। आणि ही कल्पना वाचनकट्टा ही कल्पना येण्याचा मागचा उद्देश म्हणजे काही साधारण 5 महिन्यापूर्वी एक सर्वे झाला होता, वाचन किती होतं या वाचनामध्ये भारत देश पुन्हा एकदा मागच ठरला होता, आपल्या पुढे चीन होता। आम्हाला ही कल्पना सुचली की आपण वाचन संस्कृतीमध्ये अगदी थोडासा म्हणजे खारीचा वाटा उचलला पाहिजे। म्हणजे मी आणि युवराज सर आणि माझे काही म्हणजे सहमित्र आम्ही कॅन्टीनवर जेवत होतो, आमची अगदी अशी ओळख नव्हती आणि आम्हाला हे सुचले की वाचन संस्कृती म्हणजे एकच बातमी आम्ही सर्वजण वाचायचो आणि त्यावरून सुचले की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि काय करावं ह्याच्या शोधात आम्हाला वाचनकट्ट्याची संकल्पना सुचली आणि त्यानुसार हा आज आमचा 4था कट्टा बसला आहे। आज आमच्यामध्ये ऑस्कर पिस्टोरियस यांचं होतं आहे, संदीप वासलेकरांचा नवे दिशेचा शोध आणि बाप लेकी हे एक पुस्तक येतं आहे। सुरुवात थिंक अँड ग्रो रिचपासून झाली आणि त्यानुसार आमचा कट्टा हा ग्रो होतोय आणि त्याप्रमाणे होतच राहणार। वाचनकट्टा ही संकल्पना आता शिवाजी विद्यापीठात आम्ही राबवली, म्हणजे वाचनप्रेमी एकत्र येऊन आम्ही ही एक संकल्पना राबवली आणि याच्यात खरं तर आता सध्याच्या जीवनात म्हणजे संवाद कमी होत चालला आहे घराघरात किंवा कुठं पण। आपण आफ्रिकेतल्या एखाद्या मैत्रिणीला आपण एखादा मेसेज सेंड करतो पण आपल्यात संवाद कमी होतोय, तर यासाठीच आम्ही इथे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा जो वाचनकट्टा हा उपक्रम सुरू केला आहे तो खरोखरच चांगला आहे आणि यातून आम्हाला खूप काही घेण्यासारखं मिळालं। त्याचबरोबर आता आम्ही 4था कट्टा म्हणजे चौथा विचारापर्यंत आम्ही मजल मारली, तर यातून आम्हाला सगळ्याच विद्यार्थ्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि ते 4ही कट्टे आमचे यशस्वीरित्या म्हणजे पार पडलेले आहेत। तर ह्याच्यामध्ये आम्ही मोठ्या सेलिब्रिटीजना सुद्धा इथं बोलवलेलं आहे, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर विद्यापीठाकडून आम्हाला खूप चांगलं सहकार्य मिळालं, हिरडेकर सर असतील तर त्यांनी आमच्या या कार्यक्रमाचं खूप चांगल्या प्रकारे कौतुक केलं। त्याचबरोबर कुलगुरू कुलगुरू यांनी आम्हाला म्हणजे खूप चांगला सहकार्य सरांनी दिलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याला बघायला मिळतं की ज्या मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या त्या सगळ्या फक्त वाचनाच्या जोरावरती किंवा त्यांचं वाचन भरपूर असल्यामुळं त्या सक्सेस झालेल्या दिसतात आणि सक्सेस जर व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं वाचनाची कास धरणं गरजेचं आहे। आणि बघायला मिळतं की लँग्वेजचे विद्यार्थी बऱ्यापैकी वाचन संस्कृतीशी निगडीत असतात, पण जे आपले विद्यार्थी आहेत सायन्स मेंबर त्यांना वाचनापासून जरा परावृत्त झालेलं बघायला मिळतं। मग आमच्या वाचनकट्ट्या थ्रू आम्ही सगळ्यांना इथं एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे सायन्स मेंबर आहेत त्यांना जास्त वाचनाशी म्हणजे वाचनासोबत त्यांनाही आम्ही जोडण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांनीही वाचन संस्कृतीशी जोडले जातील आणि वाचनातून प्रत्येकजण आपले जी ध्येय असतील ती पूर्ण करतील। ज्या वेळेला वाचन संस्कृती जोपासली जावं असं प्रत्येकजण म्हणतं, पण त्यासाठी खरं बघायला गेलं तर कार्यरत कुणीच नसतं। पण यामध्ये शिवाजी विद्यापीठांतर्गत हा उपक्रम चालवला गेला आणि वाचनकट्टा हा आतापर्यंत 4 जे कट्टे झाले त्यामध्ये आम्ही 4ही कट्ट्यांना जी पुस्तकं निवडली त्यामध्ये ती आयडॉल ठरलेली निवडली किंवा सगळ्या विद्यार्थ्यांना त्या पुस्तकांपासून काहीतरी शिकायला मिळेल अशी पुस्तकं होती। ही वाचनकट्टा ही संकल्पना मुळातच आमचे एक चहाच्या टपरीवरची संकल्पना होती। आम्ही साधारण चहा घेत मित्रमंडळी बसलेलो, त्यामध्ये आमचा सागर गोडसे, वनिता पवार, शुभांगी, वर्षा असा आमचा सगळा सर्कल होता आणि हा एक विचार होता जो पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ अशा मोठमोठ्या विद्यापीठांच्यामध्ये अक्षरगप्पा असा हा कार्यक्रम चालतो आणि केवळ आपण म्हणून न थांबता कृती करावी म्हणून वाचन संस्कृतीसाठी वृद्धीसाठी स्वतःचा ज्ञान विकास होण्यासाठी आणि वाचन संस्कृतीच्या वृद्धीसाठी आपण एक गट स्थापन करू आणि एक 20-25 जणांचा मेंबर असा असेल की आपण एक 15 दिवसातून वेगवेगळं पुस्तक घेऊन साहित्य ते वेगवेगळ्या विषयाचं असेल, जातीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा विषयवाईज पुस्तक सिलेक्शन करून आपण त्या पुस्तकावर चर्चा करून घेण्यासाठी एक आम्ही गट स्थापन केला आणि हा स्थापन करत असतेवेळी ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या 32 विभागाची आमची मुलं असावीत असं आमचं धोरण होतं। नाहीतर मराठी साहित्य म्हटलं तर केवळ मराठी विभाग, हिंदी विभाग, इंग्रजी विभाग ह्यांचा इतिहास असावा असं काही नाही, तर ह्याच्यामध्ये इतर विज्ञान शाखेची मुलंसुद्धा, तंत्रज्ञान शाखेची मुलंसुद्धा असावीत असं आमचं धोरण होतं। त्या पद्धतीनं मी, सागर, वनिता अशी वेगवेगळी विभागांना फिरून आणि वाचक आम्ही शोधून काढला, साहित्याचं ओढ असणारा विद्यार्थी आम्ही शोधून काढला आणि आज एक साधारण आमच्यामध्ये
शाळेमध्ये 300 मुलं आहेत ती वाचक म्हणून चांगले आहेत आणि साहित्याची ओढ असणार आहेत. तर आज आमचा 4था वाचनकट्टा विद्यापीठात भरला. यापूर्वी आम्ही सुरुवातीला नेपोलियन हिल थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक मांडलं आणि त्यानंतर संजय आवटी लिखित बराक ओबामा आणि सक्सेस पासवर्ड हे मराठी पुस्तक घेतलं. त्यानंतर आम्ही 2 पुस्तकं घेतली. आज ते बाप लेखी आणि दुसरं एका दिशेचा शोध संदीप वासलेकरांचं जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीशी संबंधित आहे. अशी वेगवेगळी पुस्तकं आम्ही विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि एक सायन्सच्या मुलांच्या विचारात सुद्धा एक मराठी लिटरेचरचं किती प्रेम आणि अभ्यास असतो हे त्यांच्या अभ्यासातून आम्हाला दिसलं. तर ह्या वाचनकट्ट्याचं यश इतका पुढं गेलं की ते विद्यापीठानं हळूहळू आम्हाला एक पालकत्व स्वीकारलं आणि त्याची जबाबदारी आता विद्यापीठानं घेतलेली आहे आणि विद्यापीठाचाच हा एक उपक्रम म्हणून आता घोषित झालेला आहे. त्यामुळं आमची ही जबाबदारी पर्यायानं वाढलेली आहे आणि हा असंच प्रवास सुरू राहील ह्यासाठी आम्ही सगळीच प्रयत्न करत आहोत. आणि येत्या जानेवारीमध्ये जो शासनाचा जिल्हा ग्रंथोत्सव होतोय त्यामध्ये वाचनकट्ट्याचे सहभागी आम्ही सदस्य होत आहोत. तर वाचन संस्कृती आणि वाचाल तर वाचाल हा संदेश घेऊन आम्ही 1-2 तास तिथं सुद्धा इव्हेंट सादर करत आहोत. भविष्यात सुद्धा हा आमचा उपक्रम वेगवेगळ्या महाविद्यालयात शाळेत आम्ही महाविद्यालय दत्तक योजना राबवून वाचन संस्कृती प्रत्येक क्षेत्रात नेण्यासाठी आम्ही प्रत्येकजण धडपडणार आहोत.